डॉक्टर संप्रसाद विनोद सर यांचे स्वागत आहे. श्रोतेहो, आजच्या वसंत व्याख्यानमालेच्या 150व्या ज्ञानसत्रामध्ये तुम्हा सर्व श्रोत्यांचं आणि व्यासपीठावरील मान्यवरांचं मी संपदा लोहगावकर मनापासून स्वागत करते. आणि सर्वप्रथम मी हे सांगू इच्छिते की आजचं व्याख्यान हे अद्वैत बडवे स्मृती व्याख्यान आहे. आणि प्रथेप्रमाणे सुरुवातीला मी आजचे वक्ते डॉक्टर संप्रसाद विनोद यांचा पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करते. वसंत व्याख्यानमालेविषयी थोडक्यात सांगते. 150 वर्षापूर्वी न्यायमूर्ती रानडे यांनी म्हणजे 1871 साली समाज प्रबोधनासाठी वेगवेगळ्या विषयांवर विचारमंथन होण्याच्या उद्देशाने ही वक्तृत्व-उत्तेजक सभा सुरू केली. आणि आजही त्याच उद्देशाने या सभेचं काम चालू आहे. आणि मी अभिमानाने सांगू इच्छिते की आज ही संस्था शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. हे ज्ञानसत्र यशस्वी होण्यासाठी आपल्याला काही संस्थांचं सहकार्य मिळालेलं आहे. त्या संस्थांची मी नावं वाचते. चितळे बंधू, रावेतकर ग्रुप, पी.एन. गाडगीळ अँड सन्स, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, पी.एन. गाडगीळ ज्वेलर्स, पितांबरी प्रॉडक्ट्स, बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, सिटी अमनोरा ग्रुप, पी.एन.जी एक्सक्लुझिव्ह या सर्वांचे मी संस्थेतर्फे मनःपूर्वक आभार मानते. आणि आता आपण वळूया आपले प्रमुख वक्ते यांच्या परिचयाकडे. तर त्यांचे साधकच आपल्याला त्यांचा परिचय करून देणार आहे. पूर्वी ध्यान शिकण्यासाठी, साधना करण्यासाठी हिमालयात जावं लागायचं, तपश्चर्या करावी लागायची. पण पुण्यात अगदी मध्यवर्ती भागात हिमालयातल्या गुहेसारखीच एक गुहा उपलब्ध आहे, ती म्हणजे शांती मंदिर. या गुहेत साधकांना जीवनदृष्टी देणारे, मार्गदर्शन करणारे ऋषितुल्य गुरु आहेत. आत्मयोग गुरु डॉक्टर संप्रसाद विनोद. त्यांना सर्व साधक प्रेमाने बाबा म्हणतात. बाबा सर्व योग साधकांचे बोले तैसा चाले असे वंदनीय गुरु. मीपणा नसलेले, प्रेमाने आणि मित्रत्वाच्या नात्याने आत्मज्ञानाविषयी सखोल मार्गदर्शन करणारे अध्यात्मगुरु. जटिल तात्विक आध्यात्मिक संकल्पना साध्या सोप्या भाषेत समजावून सांगणारे जाणकार गुरु. शिष्यांना योगाचे अनुभूतीजन्य ज्ञान व्हावे यावर भर देणारे आत्मयोग गुरु. योग विद्येचं रहस्य सुलभ भाषेत सांगणारे अधिकारी गुरु. आत्मज्ञानी असूनही साधेपणाने जगणारे, जिज्ञासू साधकांना आपुलकीने मार्गदर्शन करणारे प्रेमळ गुरु. कोविडच्या काळात अनेक लोकांना मानसिक आधार देणारे करुणामय गुरु. सामाजिक भान असलेले समाजनिष्ठ गुरु. वैद्यकीय पदवी आणि अमेरिकन ग्रीन कार्ड असूनही भारतात परतलेले देशप्रेमी गुरु. साधकांवर पोटच्या मुलाप्रमाणे प्रेमाचा अखंड वर्षाव करणारे आदरणीय बाबा. शांती मंदिरात योगसाधनेला येणाऱ्या साधकांना तिथल्या नारळांच्या झाडाखाली बसून अनेक वेळा अतिशय अनौपचारिक पद्धतीने ते मार्गदर्शन करतात, अगदी पूर्वकालीन गुरु-शिष्य परंपरेप्रमाणे. कोणताही अवडंबर न करता योग, अध्यात्म तर्कनिष्ठ म्हणजे रॅशनली सहजपणे जाता जाता समजावून सांगतात. त्याचबरोबर व्यावहारिक जीवन आणि अध्यात्माचा समतोल राखण्याविषयीही मोठ्या प्रेमाने सांगतात. बाबांची औपचारिक ओळखही करून घेऊया. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आत्मयोग गुरु डॉक्टर संप्रसाद विनोद हे विश्वशांतीदूत म्हणून जगप्रवास केलेले अध्यात्म महर्षी न्यायरत्न धुंडीराज शास्त्री विनोद आणि 1926 साली मॅट्रिकला मुंबई प्रांतात पहिने आलेल्या मैत्रेयी विनोद यांचे कनिष्ठ सुपुत्र. गेली 50 वर्ष अविरतपणे योग प्रशिक्षण, उपचार व संशोधनाचा त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. शवासन ध्यान, स्वानंद सहयोग साधना, अभिजात योग साधना आणि आत्मबोध साधना या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनांचे ते जनक आणि प्रणेते आहेत. देश परदेशातील हजारो साधकांनी या साधनांचा लाभ घेतलाय. योगावरील संशोधन परिषदा, चर्चासत्र, व्याख्यानमाला, व्यक्तिगत मार्गदर्शन, अध्यात्म साधनेविषयी मार्गदर्शन करण्यासाठी भारत, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, इटली, जर्मनी इत्यादी अनेक देशांचे त्यांनी दौरे केले. आघाडीच्या वृत्तपत्रातून, नियतकालिकांमधून आणि पाक्षिकांमधून बाबा सतत लेखन करत असतात. सकाळ, लोकसत्ता, लोकमत यातील त्यांच्या लेखमाला विशेष गाजल्या होत्या. त्यांची योगसाधकांना मार्गदर्शक अशी 15 मराठी
आणि 2 इंग्रजी पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. बाबांना त्यांच्या योगक्षेत्रातील भरीव कार्याबद्दल 500हून अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सत्कार, गौरव आणि पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. आदरणीय बाबांना आम्हा सर्व योग साधकांचा साष्टांग दंडवत. In a world shrouded in mystery and intrigue, truth is often hidden beneath layers of deception. But for those with a keen eye and an unyielding determination, every clue is a thread waiting to be unraveled. Introducing our forensic journalism course, where the pursuit of truth meets the power of investigation. Led by industry experts with years of experience, you'll learn the art of investigative reporting from the ground up. From dissecting crime scenes to deciphering digital evidence, our course offers a comprehensive immersion into the world of forensic journalism. But it's not just about learning, it's about forging connections, building networks, and honing your skills alongside like-minded individuals. Are you ready to uncover the truth? Enroll now in our forensic journalism course and embark on a journey where every mystery holds the key to justice. तर सध्याच्या यंत्रजन्य परिस्थितीमध्ये सीमेवर उभं राहून आपलं रक्षण करणारे सैनिक मोठं नसतं, गोंधतो आवाजाने जातेच. माझा आवाज जरा लो टोन आहे, ऐकू येईन असं वाटतंय ना, शेळकू येते, कारण विषय तसा खूप मोठ्या मोठ्याने बोलायचा नाहीये, तो निवांतपणे बोलायचा. पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण सगळेजण मला आता उभं राहून आपण हाक वर करूस आणि असा नमस्कार करूयावर, आणि जे शहीद झालेले त्यांना नमस्कार हा पोचू देत, आणि जे लढतायत त्यांना प्रेरणा मिळू देत, आणि आपण त्यांचे सगळ्यांचे ऋणी आहोत, कृतज्ञ आहोत असा संदेश त्यांच्यापर्यंत जाऊ दे. आणि त्यांनी आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. एकच मिनिट आपण डोळे मिटून या स्थितीमध्ये थांबूया. तसं आपण आज भगवान बुद्धांचा जन्मतिथी आहे, तर त्यांनाही उभ्या उभ्या अतिशय मनापासून वंदन करूया. मला टिळक स्मारक मंदिरामध्ये यायला खूप मनापासून आवडतं, कारण या वास्तूशी माझ्या वडिलांपासून जवळचा संबंध राहिलेला आहे. 1944 साली महर्षी नयरत्न विनोद यांनी व्यासपूजा महोत्सवाची सुरुवात केली, जे व्यक्तिगत गुरुपूजनापेक्षा सामुदायिक गुरुपूजन व्हावं, आणि ते सुद्धा परात्पर गुरु जे व्यासमुनी, तर त्यांचं सगळ्यांनी मिळून सामुदायिक पातळीवर त्यांचं वंदन करावं त्यांना, अशा हेतूनी त्यांनी हा उपक्रम सुरू केला, आणि तो अखंड चालू आहे. त्यांच्या पश्चातही अजूनही चालू आहे, आणि यावर्षीचं 81वं वर्ष आहे. तर त्याच्यामागचा त्यांचा हेतू जसा हा होता की व्यक्तिगत पूजेपेक्षा परात्पर गुरूंची पूजा व्हावी आणि सामुदायिक व्हावी, आणि तो एक संदेश समाजामध्ये जावा, समाजाचं प्रबोधन व्हावं. आणि त्या काळामध्ये म्हणजे चले जाव आंदोलन
43 मध्ये सुरू झालं आणि 44ला त्याला एक मोमेंट मला प्रत्येक स्ट्रेंथ आली होती. तर युवकांना एक संकल्प शक्तीचे सामर्थ्य प्राप्त करून द्यावं आणि संकल्पाला ईश्वरी ईश्वर निष्ठेचं किंवा ईश्वरी अधिष्ठान असावं या दृष्टीने त्यांनी 2 तांत्रिक प्रयोग सुरू केले त्यावेळेला. एक संकल्प समाधी आणि दुसरा निर्विकल्प समाधी. तर ते अजून अव्याहतपणे चालू आहे. पण त्याच्यामागची भूमिका म्हणजे त्यांची दृष्टी काय व्यापक राहिली, समाजनिष्ठ राहिली आणि समाजाला उपयोगी पडेल असं काहीतरी प्रबोधन तर होत राहावं यासाठी तो गुरुपौर्णिमेचा उत्सव हा व्यासपूजा महोत्सव म्हणून साजरा केला गेला. यावर्षी सुद्धा तो 10 जुलैला इथेच होणार आहे. तर रात्री असतो तो. त्याच्यामध्ये हा एक अनुभव घेण्यासारखा असतो. त्यासाठी खूप लांबून लांबून लोक येतात सगळ्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये. तर त्यामुळे इथे या वास्तूशी एक वेगळं धुनानं बंद आहेत आणि ते खूप छान यावंसं वाटतं. आणि यांच्या 1971 साली सुरू झाली की 1800 व्याख्यानमाला प्रसंग व्याख्यानमाला 1851 आणि 151 वर्ष आहे. आणि हे इतकं अखंडपणे चालू ठेवणं ही काही सामान्य गोष्ट नाही. म्हणजे कुठलाही उपक्रम हा सुरू करणं सोपं असतं, पण अखंडपणे तो चालू लावा याच्यासाठी फार मोठी यंत्रणा लागते, फार मोठं टीमवर्क असतं. तर ते सगळं लोकमान्य टिळकांच्या पश्चात टिळक कुटुंबियांनी हे चालू ठेवलेलं आहे आणि त्यांना मोठी एक टीमवर्क म्हणून ते चांगल्या प्रकारे पुढे येत राहिलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे याच्यामध्ये व्याख्यानं वेगवेगळ्या विषयांवरचे असतात, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक. कालच शंकर अभ्यंकरांचं भाषण झालं शंकराचार्यांवर असं ऐकलं. तर हे उपक्रम चालू ठेवणं ही फार मोठी गोष्ट असते. तर त्यांना आपण सगळेजण मिळून वक्तृत्व उत्तेजक सोहळा आणि त्याच्यामार्फत सुरू झालेला हा जो वसंत व्याख्यानमालेचा उपक्रम आहे तर तो अनेक दशक शतक अजूनही असाच चालू राहू देत असे त्यांना शुभेच्छा व्यक्त करूया आणि त्यांच्या अभिनंदनासाठी छानपैकी टाळ्या वाजवूया. तर आजचा विषय खूप माझ्या म्हणजे हृदयाजवळचा आहे. कारण योगाकडे मी कायमच अगदी सुरुवातीपासून एक व्यापक सर्वसमावेशक अशी जीवनशैली म्हणून बघत आहोत. नुसता व्यायाम म्हणून पाहिलं नाही. मला जी त्याच्याविषयीची ओढ निर्माण झाली तर ती फार लहान वयात झाली, 20 वर्षीच झाली. त्यामुळे त्यावेळेला मी तंदुरुस्तच होतो. त्यामुळे काही आरोग्याचा प्रश्न नव्हता, फिजिकल फिटनेस हा ते हेतू नव्हता. तर आध्यात्मिक त्याचं जे अंग आहे योगाचं तर त्याच्याकडे एक नैसर्गिक प्रवृत्ती झाली. त्याचं मुख्य कारण म्हणजे योग जगायचा कसा असतो हे महर्षी विनोदांना जवळ पाहायला मिळाल्यामुळे एक वेगळं त्याच्याविषयीचं ओढ निर्माण केली की आकर्षण सुद्धा म्हणणार नाही. एक असं वाटत होतं की नाही आपल्याला खूप मुळातून समजलं पाहिजे. तर ते पण काय होतं की या योगामधल्या ज्या संकल्पना आहेत तर त्या खूप सूक्ष्म असतात, खूप गहन असतात आणि त्याचा नुसता आपल्याला शब्दार्थ समजून भागत नाही. तर त्या शब्दाच्या अर्थानुसार जगणारा कोणीतरी दृश्य स्वरूपात समोर असावं लागतं. तर माझं सौभाग्य असं की मला महर्षी विनोद यांच्यासारखे वडील मिळाले आणि मैत्रेयी विनोद यांच्यासारखी आई मिळाली की जे जगत होते, जे आईचं गीतेवरती फार मोठं प्रभुत्व होतं. ती संस्कृतची पंडिता होती. तर त्यामुळे तिच्यासुद्धा वागण्या बोलण्या बसण्या उठण्यातनं अध्यात्म प्रतिबिंबित होतायचं होत राहायचं. ते पाहायला मिळणं ही फार मोठी गोष्ट. पण कुठलीही संकल्पना ही जर तुम्हाला तुमच्या जीवनात उतरवायची असेल, त्यातनं प्रेरणा घ्यायची असेल
तर आपल्याला दृश्य स्वरूपात काहीतरी दिसावं लागतं, तरच त्याचा परिणाम होतो. तर हे असल्यामुळे सुरुवातीपासूनच मला असं वाटलं की योग हे खूप व्यापक असं एक जीवनशैली आहे आणि तसाच आपण अभ्यास करायला पाहिजे. कारण काय होतं की सध्याचा काळ मात्र असा आहे की त्याच्यामध्ये योग म्हणलं की त्याचा व्यायाम प्रकार म्हणून पाहिलं जातंय त्याच्याकडे, शारीरिक व्यायाम प्रकार, आणि त्याचं एक फिटनेसचं साधन एवढ्यापुरतं ते मर्यादित राहिलेलं आहे. किंवा ट्रीटमेंट वेगवेगळ्या मनोष्कायिक रोगांवरची बरं झालं मी आठवण केली. मी माझाही फोन जरा एक नाम बंद करून ठेवतो. कोणाच तरी एक वाजला ना तुम्ही आठवण झाली मग. तर थेरपी म्हणून किंवा नुसतंच फिटनेस म्हणून तर हे सगळं येते. परंतु खरं जर पाहायला गेलं तर त्याची व्याप्ती खूप मोठी आहे आणि ते योग दर्शन त्याला म्हणलेलं आहे. ते योग दर्शन का म्हणले जो समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. कारण असा कुठेही शब्द आपले ऋषीमुनी कुठेही काही शब्द वापरतेच असं नव्हतं. तर काहीतरी त्याच्यामध्ये हेतू होता, काहीतरी अर्थ गूढ आणि गहन सूक्ष्म अर्थ होता. तर आपल्याला आजच्या या प्रवास व्याख्यान म्हणण्याच्या पण तुमच्याशी संवाद साधायला आलो असं समजून चाला. तर मी काही ते उपदेश करायला नाही आलो किंवा मला ते तुम्ही शहाणपण शिकवायचं नाही. तर जे समजले ते तुमच्याबरोबर विनम्र भावनेने शेअर करायचं. तर काय आहे की शारीरिक पद्धती पण व्यायाम म्हणून जर योगाभ्यास केला तर व्यायामाचे परिणाम मिळतील. पण ते व्यायामाचे परिणाम फार तसे पाहायला गेलं तर अगदीच किरकोळ बरोबरचे परिणाम आहे. त्याच्यापेक्षा फार व्यापक परिणाम तर आपण योग्य प्रकारे साधना केली. योगाकडे एक साधना म्हणून पाहिजे आणि साधनाने आपल्याला नुसतं शब्द वापरायचा म्हणून नाही, तर ॲक्च्युली आपल्याला तशी भावना जर असेल, आपल्याला आतून असं वाटलं की ह्याच्याकडे मला एक जीवनशैली म्हणून बघायचं आणि ती माझ्या जीवनाला व्यापून राहणारी, जीवनावरती अतिशय सूक्ष्म आणि स्थूल पातळीचा प्रभाव साधणारी अशी नैसर्गिक जीवनशैली असावी. आता हे योग एक परिपूर्ण जीवनशैली म्हणण्यावरती त्याच्यामागे असा हेतू नाही आहे की सकाळ दुपार संध्याकाळ रात्र आपण म्हणजे जिथे संधिकाल आहे ते तिथे आसनं करावी, प्राणायाम करावी आणि असं तेवढंच फक्त करा असा अभिप्रेत नाही. अभिप्रेत काय आहे की शरीर मन बुद्धी भावना आत्मा या सगळ्या घटकांचे मिळून जे आपण बनलेले आहोत तर त्या प्रत्येकाचा अंतर्भाव आपल्या साधनेमध्ये होईल. प्रत्येक घटकाला न्याय दिला जाईल आणि त्याचे एकात्मिक असं एक स्वरूप आपल्यापुढे येईल, आपल्या जीवनात ते प्रकट होईल असं पाहणं, ह्याला आपण प्राधान्य देणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि ते करायचे जर असेल तर आपल्याला शारीरिक पातळीवरती आसनांच्या रूपाने आपण ज्या हालचाली करू तर त्या अशा पद्धतीने केल्या पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला इतर जे घटक आहेत, मन बुद्धी आपली भावना आणि आत्मतत्व याच्याशी ते सहजपणे जुळून जाईल, त्याच्या सिंकमध्ये येईल, त्याच्याशी मिळतं जुळतं असं ते राहील असं पाहायला पाहिजे. आणि त्या हालचाली तर त्या कशा करायच्या ते आपल्याला मी एकदम सिंपल करून दाखवेन, वाटलं तर आपणही करून बघू वाटलं तर. की ते जे सांगतायत पतंजली मुनी की स्थिरसुखमासनम आणि प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तीभ्याम, आणि त्याचा परिणाम ते असं सांगतायत की तत्व द्वंद्वान विघाता. असं जर तुम्ही केलं, आसनं जर तुम्ही योग्य प्रकारे केली तर त्याचा परिणाम काय होतो तर तुमचं द्वंद्वांनी आपण जे घेरलेलं असतो आणि त्याच्यात सारखा आपल्या ते द्वैताचा आणि द्वंद्वाचा प्रभाव पडत असतो सतत, तर ते तुम्ही ट्रान्सेंड करता, त्याचे पलीकडे जातात. त्याचा तुमच्या होणारा प्रभाव नाहीसा होणं हे योगासनांचं परिणाम सांगितलेलं आहे.
ते शारीरिक लवचिकपणा आणि आरोग्य आणि ह्या ज्या गोष्टी त्यातनं मिळतात आणि ते खरी मिळतात हे, पण त्याच्या जोडीला जर आपल्याला स्वस्थता मिळत असेल, आपण स्वतःच्या ठिकाणी स्थिर होत असलो आणि स्वतःच्या ठिकाणी स्थिर होणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी जर पण आसनांची मदत घेतली, प्राणायामाची मदत घेतली, अष्टांग जो सांगितलेलं आहे भगवान पतंजलींनी, तर त्याचे यमनियम, आसन, प्राणायाम, त्या धारणा, ध्यान आणि समाधी या सगळ्या 8ही अंगांचा आपण जर एकात्मिक अभ्यास केला तर त्याच्यातनं आपल्या जीवनाची प्रकट होईल. तर त्याचा आविष्कार म्हणजे परिपूर्ण जीवनशैली आहे. आणि त्यात सगळे घटक आले. मी व्यक्ती म्हणून आलो, एक कुटुंबाचा घटक म्हणून आलो, समाजाचा घटक म्हणून आलो, राष्ट्राचा आलो, आणि ते विस्तारित होत जाणारा अशी कक्षा आहे ती. मी म्हणून असतो तेव्हा ते मर्यादित असतं, पण माझं कुटुंब म्हणलं की मी थोडंसं दुसऱ्याचा विचार करायला लागतो. समाज म्हणून पाहायला गेलं ते अजून थोडं विस्तारलो माझं क्षेत्र. असं करत करत माझ्या व्यक्तित्वाचं क्षेत्र विस्तारित होत गेलं. तर त्याचा अर्थ असा होतो की मी खऱ्या अर्थाने योग साधना करायला, पण संकुचित राहणं, मी आणि मायापुरतं बघणं हे एक सामान्य मूलभूत पातळीवरचं जगणं झालं. आणि त्याला काही गैर अशा अर्थाने वाटत नाही की त्यांना आपण हीन लेखतोय, कमी लेखतोय, समज नाही. सगळं जे काही आहे, सर्वसामान्य माणसं आहे, थोडीशी असामान्य माणसं आहे, काही जण भक्तीने जाणारी आहे, काही ज्ञानाने जाणारे आहेत, काही कर्माने जाणारे, काही योगाने जाणारे, काही ध्यानाने जाणारे. सगळ्यांचं करण्याची पद्धत जरी वेगळी असली तरी सगळे जर जातात एकाच दिशेने आणि त्यांना जे साध्य करायचंय, तर ते तसं पाहायला गेलं तर स्वतःच्या ठिकाणी स्थिर होणं, त्याच्यासाठी सगळं हे उपक्रम चालू असतात. तर ही स्वस्थता म्हणजे काय आहे की बाहेरचं जे माझं सगळं माझ्या ज्ञानेंद्रियांच्या मार्फत मी सगळ्या बाहेरच्या जगाशी जोडला जातोय आणि मी त्याच्यात गुरफटत राहिलो सतत आणि त्यातच अडकून पडलो, तर माझी जी स्वतःच्या ठिकाणी स्थिर होण्याची जी अवस्था आहे ती बिघडली. पण तेच मला योग साधनेच्या द्वारे ही स्वस्थता प्राप्त झाली आणि माझा व्यवहाराचे जगातले आहे वावर जो आहे, तर तो माझ्या मीच्या मार्फत होण्याच्या ऐवजी माझ्या स्वरूप जे आहे त्याच्या मार्फत जर माझ्या जीवनातले सगळे घटना आहेत आणि शारीरिक पातळीच्या हालचाली आहेत, विचार आहेत, भावना आहे, काही निर्णय निघतोय, ते आत्ता मी जर मीच्या मदतीने घेत असलो आणि मला त्याच्या पलीकडचं अस्तित्वाचं काही अंग माहितीच नसेल आणि अनुभूतीने माहितीच, नुसते शब्द ऐकले नसतात आपण, पण प्रत्यक्षात अनुभूती नसते. तर अनुभूती नसेल तर जे काही शब्द आपण नसलेले ऐकलेले असतात ते फक्त एक आपण माहिती गोळा केलेली असते, पण त्या माहितीचं रूपांतरण बोधामध्ये होणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून योगाचा अभ्यास हा आत्मबोधासाठी केला पाहिजे. म्हणजे आपलं जे स्वरूप आहे, आपल्यातलं जे आत्मतत्व आहे, आपल्यातलं जे चैतन्य आहे, तर त्याची प्रचिती घेण्यासाठी मला योगाची मदत घ्यायची, असं जर ओरिएंटेशन आपलं असेल, अशी जर आपली मानसिकता असेल, तर आपण वेगळ्या प्रकारे योग करू. आणि तो वेगळ्या प्रकारे योग करणं हे आपल्या इथे मी गेली 50 वर्ष सांगतोय, तर तो आत्मयोग सांगतोय. ते आत्मतत्वाचं दर्शन कसं व्हावं त्याच्यासाठी जे तुम्ही साधना करायची तर ती सांगितली जाते. कारण आपण एकदम गडबडून जातो. आत्मदर्शनाची क्षमता ऐकली की असं वाटते की अरे बाप, हे काही माझ्यासाठी नाही. पण प्रत्यक्षात तसं नाही. आत्मदर्शन ज्याचे 2 पैलू आहेत प्रमुख. एक म्हणजे भौतिक पातळीवरती उपयोगी पडणारं असं आपल्याविषयीचं ज्ञान, आणि मी इथून उठून असं थोडं पुढे आलं तर चालेल ना? चालू शकेल मी लोकांना चालेल का? पण मला बसून बसून असं वाटतंय की तुमच्याशी जरा संवाद साधायचा ना, तर तसा नीट साधलं जावा, याच्यासाठी मला पुढे यावंसं वाटतंय जरा. हां.
इथे कुठे येऊ इथे तेव्हा कुठली हे पाहिजे चौकट सांग थोडं एक ठीक आहे ठीक तर बुमतो होता आवाज नाही हा खिशात ठेव तर तसं आपण ज्याला एक करेक्ट ओरिएंटेशन असतं आणि आपण जगा योगाकडे योग्य प्रकारे बघतो त्यावेळेस आणि त्याचा अध्ययन सुद्धा आपण वेगळ्या प्रकारे सुरू करतो तर त्याला त्याचे परिणाम यातलं वेगळे मिळायला लागतात आणि म्हणून आपल्याला योग साधनेकडे आपण बघताना त्याला आपण आत्मयोग म्हणतो तर त्याच्यातला एक भाग जो आपल्याला व्यवहारामध्ये दैनंदिन उपयोगी पडू शकतो असा कुठला आहे तर मी मला ओळखलेला असं म्हणजे क्षमता आणि मर्यादांसकट मला ओळखलेला असं आणि मी मला स्वीकारलेला हा जो भाग आहे तर तो व्यवहारामध्ये आपल्याला वेळोवेळी उपयोगी पडणारा असा घटक आहे आणि ते जर आपल्याला चांगल्या प्रकारे जमलं हे आपण आपल्याला खूप चांगल्या प्रकारे ओळखलं आणि आपण खूप गुणदोषांसकट ओळखलं आणि खूप चांगल्या प्रकारे स्वीकारलं आपण आपल्याला तर त्याचा एक नैसर्गिक परिणाम म्हणून आपलं जगणं हे अधिकाधिक नॅचरल व्हायला सहज व्हायला लागतं म्हणजे ते सहजता आहे नॅचरलनेस आहे की ते ताण नसतो असहजतेमध्ये कृत्रिमतेमध्ये ताण असतो पण जिथे सहजता आहे तिथे ताण असतो हे सहजता आपल्याला खूप चांगल्या प्रकारे समजून घेऊन आत्मसात करावी लागते आणि त्यासाठी आपल्याला साधना ही मला आत्मदर्शनासाठी करून घ्यायची आहे अशा तर ते जे म्हणतोय आपण की आत्मयोग म्हणून आपण ज्याला योगाकडे बघतो आणि त्या दृष्टीने आपण साधना करायला लागतो तर त्यावेळेला भौतिक पातळी उपयोगी पडणारं असं जे आपल्याला समजून घेणं आहे तर ते जे झालं आपण आपल्याला ओळखलंय आणि स्वीकारलंय आणि आप काही गोंधळ राहू नये तसं झालं तर व्यवहारातले खूपसे प्रश्न आपण चांगल्या प्रकारे सोडवू शकतो आणि ते समजून घेणं सोपं जातात आणि ते समजून घेणं सोपं झालं की प्रश्न सुटणं सोपं जातं आणि कुठलाही प्रश्न हा अज्ञानामुळे निर्माण झालेला असतो आणि आपण जर समजून घेण्याच्या प्रक्रियेतनं गेलो तर ते अज्ञान दूर होतं आणि ते अज्ञान दूर झालं की प्रश्न समजलेला असल्यामुळे तो दूर करण्याची काहीतरी आपल्याला त्याच्यातनं एक दिशा सापडते म्हणून त्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर भौतिक पातळीचं स्वतःला समजून घेणं आपलं भौतिक जीवन अधिक चांगल्या प्रकारे जगण्यासाठी उपयुक्त ठरणारं अशी एक प्रक्रिया ठरते तर ही जर बैठक आपली तयार झाली आणि आपल्या दैनंदिन जीवनातले प्रश्न आणि समस्या कमी व्हायला जर आपल्याला मदत झाली या स्वतःला जाणण्यामुळे आत्मदर्शनाचे दोन भाग म्हणतो आपण एक आहे तो भौतिक पातळीवर उपयोगी पडणं आणि दुसरा जो आहे तो आध्यात्मिक पातळीच तर माझं भौतिक प्रश्न जे आहेत ते जर मी चांगल्या प्रकारे सोडवले तर माझं ताणतणाव माझे दूर झाले आणि प्रश्न माझे जर दूर झाले सुटायला लागले चांगल्या प्रकारे तर मला स्वतःच्या ठिकाणी स्थिर होणं हे शक्य होईल ते शक्य कसं मी जर सगळ्या बाजूनी प्रश्नांनी घेतलेलं असेल तर मला कसं काय जमणार आहे मला स्वस्थता नाही साध्य होणार हो आणि मी स्वतःच्या ठिकाणी स्थिर होऊ शकलो नाही ते माझ्या स्वरूपाचं ज्ञान जे आहे म्हणजे मी जो आहे ते आपण जे सगळेजण आता इथे आहोत तर त्याचं आपण एकमेकांकडे बघतोय डोळ्यांचा वापर करतोय कानांचा वापर करतोय स्पर्श ज्ञानाचा वापर करतोय जिभेचा आपण नंतर वापर करणार आहोत आता नाही करत आहोत नंतर नाकाचा वापर करतोय आपण सगळे आपल्याला जे काही ज्ञानेंद्रिय मिळालेली आहे त्या सगळ्यांचा आपण वापर करतोय
पण आपल्याला असं जे वाटतं पण डोळ्याने बघतो, कानाने ऐकतो, तर तसं नसून डोळ्यांमध्ये पाहण्याची जी शक्ती आहे ती ज्या चैतन्यामुळे जागी होते, ते चैतन्य ही सुद्धा आपली ओळख आहेच ना. नाही का, आपलं जे अस्तित्वात असणे पण आहे ही आपली ओळख आहे. आपण जे दिसतोय, दृश्य पाहतोय, जे दिसतोय, व्यक्त झालेले जे आपण आहोत, आता आपलं तसं पाहायला गेलं फार वरवरचा भाग आहे. पण जे दिसत नाहीये ते प्रचंड मोठं आहे. हे दिसते ते हिमनगाच्या एका टोकासारखं आहे आणि जे दिसत नाही ते प्रचंड मोठं आहे. म्हणून व्यक्ताच्या साह्याने व्यक्त जे आपण झालेलं आहोत तर त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन करून अव्यक्त जे आपल्यातलं आहे त्यातलं चैतन्य, तर त्याचं प्रचितीजन्य ज्ञान करून घ्यायसाठी योगविद्येची मदत म्हणजे योग. नुसता व्यायाम करणं हे हठयोग आहे आणि ते आपल्या जागी ठीकच आहे. असं काही त्यात लागतं की आपण कमी लेखत नाही इंग्रज काहीच टीकात्मक काहीच बोलत नाही आपण. पण आपण असं म्हणतोय की जर आपल्याला एखादी गोष्ट क्लासिकल पद्धतीने केल्याने जर अधिक चांगले परिणाम मिळणार असतील तर का करू नये. की हसणं तीच करायचे, पण करण्याची शैली जी आहे ती वेगळी आहे. ती शैली जर आपण आत्मसात केली आणि त्याने जर आपल्याला अधिक चांगले परिणाम मिळाले तर काय अर्थ आहे, असा मुख्य प्रश्न आहे. आणि दोन्ही गोष्टी साध्य झाल्या की एक माझं जे व्यक्त स्वरूप आहे आणि ज्याचा माझा सगळ्या लोकांशी संबंध येतोय, कुटुंबाशी येतोय, समाजाशी येतोय, राष्ट्राशी येतोय, आंतरराष्ट्रीय आहे आणि वैश्विक आहे, ते जे वाढत जाणारं जे व्याप्ती आहे त्याची, तर त्याचं जर आपण भान ठेवलं, कारण सगळे आपले प्रश्न जसं जर तुम्ही पाहिलं तर मीपणामुळे निर्माण झालेले प्रश्न असतात की मी स्वतःला इतरांपेक्षा मोठा समजत असतो किंवा लहान समजत असतो. या दोन्हीमध्ये माझा मीपणा दृढ होतो आणि त्यात मी अडकून पडतो आणि त्यातनं सगळी दुःख निर्माण होतं. कारण मीपणा हे जसं मला निसर्गाने दिलेली एक सोय आहे की मला या जगात वावरायचं असेल तर मला तुमच्या सगळ्यांपेक्षा आणि आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत याचं भान असायला लागेल. तसे आपण जगणं आपलं मुश्किल होईल. मला भूक लागली तर मलाच जेवावं लागेल, तुम्ही जेवून माझी भूक नाही भागणार, हे जसं खरं आहे. तर तसं झोप आली तर तुम्ही झोपून माझी झोप नाही भागणार, आत्ता कोणी झोपू नका. आणि एक सांगतो की अशा बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ज्या आपण आपातता करत असतो आणि आपल्याला माहिती सुद्धा नसते त्याची आणि त्याची दखलही आपण घेत नाही. एक जे चुकीची जी गोष्ट आहे लक्षात घेण्याची रीती ही आहे की आता पण ते बसलोय तर जे दुपारी जेवलोय त्याचं पचन चालू आहे, आपोआप चालू आहे, निसर्गता चालू आहे, श्वसन आपलं चालू आहे, आपल्याला काही त्याच्याकडे लक्ष नाही द्यावं लागतं. आता मी उभा आहे तर वेगवेगळ्या प्रकारचे सिग्नल्स माझ्या पाय कुठे आहेत मी ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये संदर्भात जो उभा आहे त्याच्यात कुठले कुठले स्नायू माझे वापरले जात आहेत आणि ते जे सिग्नल्स स्नायूंकडनं जात आहेत मेंदूकडे आणि त्याच्याकडनं जे परत सिग्नल येत आहे त्यामुळे मी उभा राहू शकतोय, हे तुम्ही बसू शकताय. तर हे सगळं जे एकत्रितपणे होत आहे ते आपल्याला काही लक्ष न द्यावं लागतं सुद्धा ते आपोआप होत आहे. तर हे मी करतोय असं म्हणणं हे योग्य ठरणार नाही. तर ते घडतंय निसर्ग नियमानुसार घडतंय असं म्हणूया आपण. मग आपण बौद्धिक पातळीचा विचार केला तर त्याला असं म्हणता येईल की हे निसर्ग नियमानुसार घडतंय. पण हे चैतन्य जे आपल्यातलं आहे, ही जी शक्ती आहे की ज्याच्यामुळे आपल्याला हे सगळं शक्य होतंय, तर ती शक्ती म्हणजे आपल्यातला ईश्वर आहे असं जर आपण लक्षात घेतलं तर सगळं तो ईश्वरच करतोय असंच आपल्या लक्षात येईल. पण सगळेच माझे जे जे काही मी करतोय आयुष्यात तर ते सगळं ती शक्ती जर नसेल तर मी काहीच करू शकणार नाही. ती शक्ती हीच माझ्या
अस्तित्वाच्या मागचे फारच महत्त्वाचा असा घटक आहे. आणि ती सर्वव्यापी आहे. पायापासून डोक्यापर्यंत सगळीकडे ती शक्ती समप्रमाणात पसरलेली आहे. ती कुठेच अशी एका ठिकाणी एकवटलेली नाही आहे. ते समप्रमाण आहे. तर हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. हे जर आपण लक्षात घेतलं आणि त्याची मग प्रचितीजन्य जाणीव झाली पाहिजे. मला तशी प्रचिती येईल तसेच आपण आपल्यामध्ये ओढ निर्माण झाली, एक ड्राईव्ह निर्माण झाला, तर मग आपण योगसाधना वेगळ्या प्रकारे करू आणि तशी ती केली आणि त्यातनं आपल्याला स्वरूपाचा बोध होण्यासाठी मदत होत राहिली तर मग ती साधना योग्य दिशेने चालली असं म्हणता येईल. एकीकडे आपण मगाशी म्हणलो तसं की माझ्या क्षमता आणि मर्यादा मला समजण्यासाठी मदत होते, त्याचा स्वीकार करण्यासाठी मदत होते. हे आपले सगळे म्हणजे संघर्ष, ताणतणाव आणि द्वैतामधलं आणि द्वंद्वामधलं जे अडकणं आहे ते नाहीसं होत आहे आणि त्यामुळे माझं दैनंदिन जीवन सोपं होत चालतं. ते सोपं झाल्यामुळे साधनेला पूरक आणि पोषक वातावरण निर्माण करणं शक्य होत आहे. आणि मग ही साधना जी आहे ती करताना मला जर माझ्या ह्या चैतन्याची प्रचिती घ्यायची असेल, मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली आहे की माझा जो मीपणा जो आहे तो शांत झाला पाहिजे. मी शांत झाला पाहिजे असा मुद्दाम शब्द वापरतो. नाहीसा झाला पाहिजे असं नाही म्हणत आहे, तर शांत झाला पाहिजे. मग तो जर शांत व्हायचा असेल तर मला त्या मीपणाचे जे आविष्कार अखंड माझ्या जीवनात घडत आहे तर त्याचं मला दर्शन घडलं पाहिजे. ते मला समजलं पाहिजे. माझ्या वागण्यातनं, बोलण्यातनं, दर्शनातनं, उठण्यातनं, चिंतनातनं, विचारातनं, कृतीमधनं तो मीपणा जर वेळोवेळी प्रकट होत असेल आणि त्या वेळेला माणसं त्याची जाणीव झाली की अरे ह्या मीपणा आहे तर जाणवलं आणि ते दीर्घकाळ आपण असं करत गेलो आणि ते करत गेल्यामुळे त्या मीपणाचं आपल्याला परिपूर्ण ज्ञान झालं. त्या मीपणाचा प्रभाव जो आहे तो कमी व्हायला मदत होते. पण हे व्हायचं जर असेल तर तो मीपणा तुम्ही जर थोडं साधत असाल, तुम्हाला हे लक्षात आलं असेल, तिथं डीम गेलेला असतो, आपर्यंत रुजलेला असतो की आपल्याला असं गृहीत धरलेलं असतं की मला त्या मीपणा राहिला नाही. त्यासाठी तरी प्रसंग घडतो की ज्याच्यामुळे तो मीपणा अफाळून येतो. तर अशानं आपण साधारणपणे पाहायला तर गेलं तर साधक स्वतःला दूषण देतो. तो असं म्हणतं की असं कसं, मी एवढी साधना करतोय, एवढा जप करतोय, एवढे नमस्कार करतोय आणि तरीसुद्धा मला कसं काय अहंकार कमी नाही, माझा मीपणा तसं काय कमी होत नाही. आणि मग पुन्हा खूप जोर लावून साधना करायला लागतो. आणि तोच खरा महत्त्वाचा घटक असतो की अशा वेळेला आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की मीपणा आपल्याला तसा निराश करायचा, तो शांत झाला पाहिजे. मग त्याच्यासाठी आपली त्याच्याशी असणारं जे नातं आहे तर ते खूप साधं सोपं आणि मैत्रीपूर्ण राहिलं तर आपल्याला तो मीपणा जो आहे तो अधिक चांगल्या प्रकारे आपल्या आत प्रकट होत राहील आणि आपल्याला त्याचं दर्शन घडत राहील. अरे हा मीपणा आहे, अरे हा मीपणा आहे, अरे हा माझा मीपणा आहे. मी लक्षात येत आहे मला क्षणाक्षणाला वेळोवेळी प्रसंगातनं माझ्या आज जे विचार उमटत आहेत त्यातनं, माझ्या आज ज्या भावना उमटत आहेत त्यातनं प्रत्येक क्षणी किंवा वेळोवेळी प्रसंगाने मला जर त्या मीचं दर्शन घडलं आणि त्याच्या जोडीने येणारे जे समस्या असतात तर त्यांचंही जर मला दर्शन घडलं तर त्या दर्शनामुळे मला असं लक्षात येईल की हा मी माझ्या जीवनात कसे समस्या निर्माण करतोय त्याचं माझं दर्शन घडेल. आणि ते जर घडलं म्हणजे मीच दर्शन घडतंय आणि त्याच वेळेला त्याच्याद्वारे निर्माण केल्या राहणाऱ्या समस्यांचं दर्शन घडत आहे. त्याच्यातनं जे मला आयुष्यात दुःख निर्माण होतंय त्याचंही मला दर्शन घडत आहे. हे जर मला लक्षात येत गेलं, वेळोवेळी लक्षात येत गेलं तर मला त्याची जी माझ्यावरची पकड आहे ती दिली होईल. की तशी ती दिली झाली तर मला जो रिलीफ मिळेल तो फार मोठा असेल. आणि माझ्या मीपणाचं पकड त्याची दिली होणं हे जर मला साध्य करायचं असेल तर मला मीशी मैत्री करायला लागेल, भांडण करून न्यायचा. आणि मैत्री करणं म्हणजे समजून देणं, अशा हक्काने मैत्री करा. तर तसं जर आपण करू शकलो आणि त्यासाठी जर आपण
ते ध्यान करताना किंवा अध्यात्माची साधना करताना आपण परमेश्वराचं दर्शन व्हावं अशा हेतूने करतो. तर त्याची जी पूर्वतयारी आहे ती जर आपण चांगल्या प्रकारे केली आणि आपल्या मीच दर्शन आपल्याला छान प्रकारे घडलं तर त्या मीच्या दर्शनाच्या पार्श्वभूमीवर आपल्यातल्या ईश्वराचं आपल्याला दर्शन घडणं सोपं जाईल. आणि म्हणून ते फार महत्त्वाचं आहे की मीशी मैत्री करणं आणि त्याचं बरोबर राहणं. तर आता हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे पहा की आपण जर आपल्या बरोबर सतत राहायला शिकलो तर आपल्याला लक्षात येणार आहे की शरीराच्या पातळीवर किंवा माझ्या बुद्धीमधनं मी कसा व्यक्त होतोय, त्या विचारांमधनं कसा व्यक्त होतोय, बुद्धीच्या निर्णयांमधनं कसा होतोय, भावनांमधनं कसा होतोय. तर हे जर मला कळायचं असेल, याचं मला दर्शन करायचं असेल तर मला माझ्याबरोबर राहणं शिकावं लागेल. आणि तो जो अवेअरनेस आहे ते आत्मभान जे आहे तर ते जागा व्हावं त्याची आपल्याला प्रचिती यावी आणि त्या आत्मभानाची गुणवत्ता सुधारावी, त्याची व्याप्ती खोली उंची वाढावी. याच्यासाठी जर आपण योग साधनेची मदत घेतली तर कालांतराने आपल्याला असं लक्षात येईल की आपला मी सुद्धा आपला मित्र झाला आहे. त्यामुळे तो आपल्याला त्रासदायक राहिला नाही आहे. त्या मित्र ज्याला आपण समजून घेतले आणि स्वीकारले आपल्याला त्रासदायक नसतो. त्या ज्ञान झालेलं आपल्याला असतं, त्याच सगळ्या बाजूने आपण त्याला समजून घेतलेलं असतं. तसं आपण आपल्या मीशीच मैत्री केली आणि त्याला जर समजून घेतलं तर त्याच्याशी आपल्याला जे आपणच निर्माण केलं वय आहे ते नाही सोडत आहे. तर ते झालं तर त्या मीद्वारे वाया जाणारी जी शक्ती आहे ती सगळी मला अवेलेबल होईल. कारण नुसतंच आपण आपल्याशीच भांडत बसलो तर त्यातनं काय साधणार. त्याच्यापेक्षा मी हा एक निसर्गदत्त या ईश्वरदत्त मला वाटलं तर एक फॅकल्टी आपल्याला मिळालेली आहे. तर त्याच्यानंतर आपली काहीच तक्रार काहीच नाही. आपण फक्त जाणण्यावरती भर देतोय, समजून घेतोय, त्याचं कार्यक्षेत्र काय आहे आपण जाणतोय आणि त्या कार्यक्षेत्राबद्दल आपलं काही म्हणणं नाही. आता असे म्हणलं तसं आपल्याला जिवंत असेपर्यंत जर आपली काळजी घ्यायची असेल त्या मीपणाचं जे एक छोटासा आविष्कार अहंकाराच्या रूपाने असतो. मीपणा जरा विस्तारित आणि जास्त जड आणि कठीण झालेलं असं रूप आहे त्याचं. तर अहंकार जो आहे की मी दुसऱ्यांपेक्षा वेगळा आहे, माझं अस्तित्व हे या बाजूच्या सगळ्या सिपापेक्षा वेगळं आहे, याची जी मला होणारी जी मूलभूत स्वरूपाची जाणीव आहे तो अहंकार आहे. त्याच्यात काही हाम काहीच नाही. त्याचा कुठलीच गोष्ट जी निसर्गाने निर्माण केलेली आहे ती आपल्या हिताचीच आहे अशी जर दृष्टी आपली राहिली आपण एक वेगळ्या प्रकारे सगळ्या जगण्याकडे बघतो, आपल्या आणि आजूबाजूच्या जगण्याकडे. आणि की दृष्टी प्राप्त व्हावी याच्यासाठी योग साधना केली पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला आपण आणि आता हे आत्मदर्शन जे दोन प्रकार जे म्हणलो कसं ते भौतिक पातळीचं आणि आत्मिक पातळीचं. तर मला जर माझ्या स्वरूपाचं दर्शन घडायचं असेल त्याची पूर्वतयारी म्हणून मला मीच मी दर्शन करून घेतो. आणि ते करायचं असेल तर मला माझ्याबरोबर राहावं लागते, तसा मी राहतोय. आणि क्षणाक्षणाला माझ्याबरोबर राहिल्यामुळे माझा जो अवेअरनेस आहे तो अधिकता मी त्याची क्वालिटेटिव्ह इम्प्रूव्हमेंट त्याच्यात व्हायला लागली. आणि त्यामुळे मला खूप गोष्टीच्या पूर्वी कळत नव्हत्या त्या आता कळायला लागले तसं लक्षात येईल. सूक्ष्म गोष्टी ज्या असतात त्या आपल्या बाबतीतल्या कळायला लागल्या असं लक्षात. आणि तसं लक्षात आलं आणि ती सूक्ष्मता आली. मी जगण्याकडे पाहण्याची आपल्या आणि इतरांच्या जगण्याकडे पाहण्याची जे योग्य प्रकारची दृष्टी प्राप्त झाली, आपल्या अप्रोच जगण्याकडे कसा असावा त्यात मूलभूत स्वरूपाची अशी जे परिवर्तन आहे आंतरिक ते जर आपल्या मीच्या दर्शनाने घडून आलं तर खूप मोठी उपलब्धी असेल ती. आणि त्याचा एक नैसर्गिक परिणाम म्हणून आपल्याला आत्मदर्शन व्हायला मदत होईल. हे आत्मदर्शन हे भौतिक पातळीच्या मीच्या दर्शनावर आधारलेलं असेल, त्याची त्याला मदत लागेल. आणि हे जे दर्शन आहे भौतिक पातळीवरचं ते जर व्हायचं असेल तर आपल्याला आपल्याबरोबर राहावं लागेल. तर ते आपण आसनं करताना शिकतो. आसनं करताना पण अशी पटापटा आसनं करणं अपेक्षित नसतं, तर ते अलगदपणे करायचे असतात, हळुवारपणे करायचे असतात. आता हा आम जो आहे तो माझा उचलायचा झाला तर मी व्यायाम म्हणून असा उचलीन, हा व्यायाम झाला. हे माझं लक्ष नाही येते त्याशी तुमच्याशी बोलता बोलता मी हात हलवतोय.
पण त्यांचं मला ध्यानमय का त्याच्यात आणायचे असेल, मला ते लक्षपूर्वक करायचं असेल, तर मला त्याच्याशी त्या कृतीशी मला एकरूप व्हावं लागेल. ही कृती मला जवळून तिचा अनुभव घ्यावा लागेल. नंतर हा हात मी वर नेतोय, तर त्याच्यात कुठे घाई आणि गडबड असायचं काही कारण नाही. मी शांतपणाने वर नेतोय. नंतर मला वाकायचंय समजा साईडला, तर मी असं वाकत 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 आलो. तर मला असं एक जाणवलं एका पोझिशनला, की अरे इथून मला थोडा ताण जाणवायला लागला. तर मी थोडं थांबलो तिथे. मी तो ताण असताना थोडा रिलॅक्स झालो, शिथिल झालो. आणि मला असं लक्षात आलं की अरे मी शिथिल झालो की माझी पोझिशन थोडी सुधारते. आता वाकणं वाढतंय थोडं, असं माझ्या लक्षात आलं. आणि मला अशा एका पॉईंटला मी पोचलो की ज्याच्या पलीकडे मला आता असह्य ताण येतोय. म्हणजे सुसह्य ताण आहे तिथेच थांबलो आणि तिथे रिलॅक्स झालो. तर या प्रोसेसमध्ये मी आत्ता जे म्हणलो त्याची मी प्रचिती घेतली ना, हे करताना की त्याच्या बरोबर राहिलं, त्या कृतीच्या बरोबर राहिलं. नंतर ती कृती करत असताना माझ्या क्षमता आणि मर्यादा काय आहे याचं मला भान आलं. आणि मला कुठपर्यंत करता येते कृती हे मी डोळसपणे अभ्यासलं. आणि त्याने लक्षात आलं की इथपर्यंत मी करू शकतोय, याच्या पलीकडे नाही जमत आहे मला करायला, ताण वाढतोय माझा. तर तसं मी मला काही करून ते झालंच पाहिजे असं जर आपण केलं, तर मग आपण आपलं नुकसान खूप करून घेतो. पण माझ्या क्षमता ओलांडून, दैवेडपणे ओलांडून मी ज्याला एखादी कृती करतो, त्या माझा मसन फाटू शकतो, स्नायू फाटू शकतो, टेंडन टेअर होणं, ते फाटणं तुटणं असं होऊ शकतं. पण मला माझ्या लिमिट्स ओळखल्या, त्या लिमिट्समध्ये राहिलो. आणि हळूहळू हळू माझं जसं जसं इम्प्रूव्ह होत जाईल, करण्याची क्षमता जसजशी सुधारत जाईल, तसं तसं कधीतरी मला ते पुस्तकात दाखवलेल्या चित्राप्रमाणे ती अंतिम स्थिती येईल. पण ती अंतिम स्थिती आणण्याची घाई करायचं काहीच कारण नाही. कारण अजून एक महत्त्वाची गोष्ट आपण या बाबतीत लक्षात ठेवली पाहिजे, आणि मी वारंवार ते सांगतही आलोय, की निदान एक तरी क्षेत्र, म्हणजे अध्यात्माचं क्षेत्र किंवा योगाचं क्षेत्र, हे असं ठेवलं पाहिजे की ज्याच्याने कुठल्याही प्रकारची कोणाशी आपली कॉम्पिटिशन नाही, स्पर्धा नाही. आता सगळ्या बाबतीमध्ये स्पर्धा असते, आणि आता याच्यात सुद्धा स्पर्धा सुरू झाल्यात. आसनांमध्ये सुद्धा स्पर्धा असतात. पण अध्यात्मामध्ये स्पर्धा कशी असेल ना, तसं तत्वता पाहायला जर गेलं तर आपण असं कसं ठरवणार ना, ती विवेकानंद जे अरविंद बाबूंपेक्षा जास्त श्रेष्ठ होते, किंवा रमण महर्षी, आणि यांची कशी काय तुलना करणार? ते आपापल्या जर विसवेच मोठे होते, त्यांचे प्रकारे मोठे होते, त्यांच्या अनुभूतीजन्य ज्ञानामुळे मोठे होते. त्यांच्या तशी कशी काय स्पर्धाला त्याच्यात लहान मोठंच काय ठरवलं? अवघड आहे ते ठरवणं, आणि गरजही नाही तसं ठरवायची, नाही का? तर आत्मज्ञान, आपण स्वतःला ओळखणं, ते सगळेजण एकाच प्रकारे करणार आहेत. सगळ्यांचं ज्ञान हे थोड्याफार फरकाने सारखंच असणार आहे. अंतिम बेसिक्स कोणाचंच वेगळं असणार नाही. हे जर लक्षात घेतलं तर आपल्याला आपल्या बरोबर पण राहणं, आणि आसनं करताना सुद्धा आपण जर आपल्या लिमिट्समध्ये राहून केली, ती कृती करताना त्या कृतीशी एकरूप झालो, तर कृतीनंतर जी स्थिती येतील त्याच्याशी मनाने आणि शरीराने एकरूप राहतो. आणि ती प्रचिती घेत गेलो. शरीर आणि मनाच्या एकरूपतेची प्रचिती आसनं करत असताना घेत जाणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ती जर आपल्याला जमायला लागली, तर ते जे अद्वैत आहे शरीर आणि मनामधलं, ते जर मला सुरुवातीपासून कळायला लागलं, त्याची चव कळली ना, तर माझ्यातल्या ईश्वरी तत्वाचं, परमेश्वराशी असणारं जे नातं आहे, आंतरिक नातं आहे, नैसर्गिक नातं आहे, म्हणजे ते नातं घेऊनच मी जन्माला आलोय, पण सगळेजण हवंय, तर त्यात नात्याची प्रचिती येणं, आणि आपली जी चेतना आहे, आपल्यातलं जे चैतन्य आहे, ते वैश्विक चैतन्याशी कसं जोडलेलं आहे याची आपण प्रचिती घेऊ शकणं, याच्यासाठी आपल्याला तयार करणं म्हणजे खऱ्या अर्थाने आत्मयोग आहे. आणि त्यासाठी आपण आसनं त्या विशिष्ट प्रकारे करतो. आपण नुसतंच आसनं करत नाही, ध्यानाने सुरुवात करतो. मग ध्यान म्हणजे काय? तर मनाची निर्विचार आणि शांत स्थिती. तर मनाची निर्विचार आणि शांत स्थिती जर आपलं मी
फार लांबत नाही ना, वेळ आहे ना. आपली निर्विचार आणि शांत स्थिती मनाची प्राप्त झाली तर त्यावेळेला आपल्याला काही काळापुरतं त्या मीनचा प्रवाह आपल्याला कमी झालेला असतो. त्यामुळे आपल्याला स्वरूपाच्या अस्तित्वाची जाणीव होते आणि ते सच्चिदानंदमय असल्यामुळे तो जो छोटासा स्पर्श होतो सुरुवातीला, तर त्यांनी आपल्याला एक प्रेरणा मिळते वेगळ्या प्रकारची, की आपल्याला एक काहीतरी दिशा मिळते आपल्या प्रयत्नांना, की अरे हे वेगळ्या प्रकारचा आनंद आहे. बाहेरच्या जगात अनेक प्रकारची सुख अनुभवती पण त्याच्यापेक्षा हे काहीतरी वेगळंच आहे आणि त्याची मला प्रचिती जर घ्यायची झाली तर मला हे मन माझं शांत झाले असं ती प्रचिती मला येते. हे छान वाटतंय मला आतून. तर माझं ओरिएंटेशन जे आहे जगण्याशी संबंधित तर तेच माझं तिकडे वळायला लागतं आपोआप. ध्यानाविषयी गोडी निर्माण झाली, ध्यानमय योगासनं कशी करायचं तर हे मी करून जे दाखवलं तर ते ध्यानमय हालचाल झाली. ती नुसती हालचाल नाही तर ध्यानमय हालचाल झाली. मी लक्षपूर्वक केलेली अवेअरनेसमध्ये केलेली हालचाल आणि त्याचे तुम्ही जर करून पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की अरे खरोखरच हे वेगळं आहे आणि असं आपण करावं पाहिजे. तर ध्यानमय योगासन आणि ध्यानमय जगणं ही जी थीम आहे तर ती आत्मयोगाचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही काही महत्त्वाचे संकल्पना शिकून घेता. हे ध्यानाचे काही घटक आहेत ते तुम्ही चांगले आत्मसात केलेले असतात, ऐकलेले असतात, करून पाहिलेले असतात. पण नुसतं शब्दज्ञान नाही आहे ना तुम्हाला, अभिजात योग साधन म्हणतो तर ती झाल्यानंतर तुम्हाला नुसतं शब्दज्ञान पुरेसं नाही, आपल्याला अनुभूती आली पाहिजे. त्यासाठी त्याचा पलीकडे जाता आला पाहिजे. तर आपल्याला एखादी संकल्पना कळली, आता मी तुम्हाला सांगितलं एक संकल्पना म्हणून तुम्ही त्याच्याकडे पाहिलं की वाकून दाखवलं तुम्हाला योगाच्या पद्धतीने, तर ते तुम्ही पाहिलं त्याची संकल्पना मी एक्सप्लेन केली तर ते तुम्हाला खऱ्या अर्थाने कधी कळेल. पण त्याला तुम्ही घरी जाऊन ही हालचाल करून पाहाल, मी त्या पद्धतीने करून पहा. हळू केली, हळुवारपणे केली, सहजपणे केली, आपल्या लिमिट्समध्ये लावून केली आणि लिमिट्स ओळखत ओळखत केली आणि शेवटच्या स्थितीने ते ताण असताना रिलॅक्स कसं होता येऊ शकतं याची प्रचिती तुम्ही जर घेतली तर तुम्हाला ही संकल्पना खऱ्या अर्थाने समजली असं म्हणता येईल. आणि त्यासाठी तुम्हाला हे करून पाहावं लागेल. हे करून पाहणं जे आहे ते आत्मयोगाच्या अंतर्गत प्रयोग साधना याच्यामध्ये येतं. एक प्रयोग करायचं म्हणजे काय करायचं तर वापरून पाळ, संकल्पना वापरून पाळ, त्याच्यात येणाऱ्या अडचणी आपल्याला रिअलाइज व्हा, त्याचं निराकरण आपल्या त्या संकल्पनांच्या ॲप्लिकेशननी कसं होऊ शकतंय हे आपल्याला आपल्याच अनुभूतीने लक्षात येईल. हेच झालं तर आपण पहिली जी साधना आहे अभिजात योग साधनाचा पहिला टप्पा आहे त्याच्यातनं आपण पुढच्या याच्यात आलो, पुढच्या प्रभागामध्ये आलो. त्याच आपल्याला मास्टरी आली आणि ते आपल्याला छान जमायला लागलं, आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा आनंद आत निर्माण व्हायला लागतो. म्हणजे साधना अशी ओढून ताणून करावी लागत नाही, ते सहजपणे व्हायला लागते आणि त्यातला आनंद अधिकाधिक विकसित होतो, अधिकाधिक सूक्ष्म स्वरूपाचा आनंद तुम्हाला मिळायला लागतो आणि अखंड मिळायला लागतो. तर ही जी प्रोसेस आहे ही सुरू झाली प्रयोग साधनेनंतर की मग तुम्ही आत्मबोधासाठी रेडी होता आणि आत्मबोध होणं, आत्मदर्शन होणं हे योगाचं उद्दिष्ट आहे. आणि ते जर व्हायचं असेल तर आपल्याला खूप निवांतपणाने आत्मबोधाशी संबंधित सगळे जे संकल्पना आहेत त्या खूप निवांतपणे समजून घेऊन आचरणात आणण्यासाठी प्रयोगशील राहावं लागतं. म्हणून हे 3 घटक जे आहेत ते खूप चांगल्या प्रकारे आपण आत्मसात केले, आपल्याला दैनंदिन जीवन आणि अध्यात्म हे दोन्हीही आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे जगणं शक्य होतं. आणि म्हणून हे आत्मयोग साधना आहे, आत्मदर्शनाची साधना आहे नाही का. म्हणजे आता आपण असं म्हणूयात, एक उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला खूप शांत वाटतंय, आतून आपण खूप शांत झालोय असं आपल्याला वाटत असेल, बसू पण जरा परत, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही नाही तुम्हाला मी याच्यासाठी फेसबुकसाठी
तर ज्यावेळेला असं आपल्याला त्याचं स्वरूप उलगडतं, मीचं दर्शन घेणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ते तर फाउंडेशनच आहे. आणि ते जर छान प्रकारे साध्य झालं आपल्याला, तर आपल्याला पेविंग द वे टुवर्ड्स सेल्फ रिअलायझेशन असं होऊन जातं. पण ते ग्राउंड तयार केलेलं असतं की ज्याच्यामध्ये ते, कारण सेल्फ रिअलायझेशन जे आहे, आपलं स्वतःला ओळखणं हा जो भाग आहे, तर तो सहजपणे होणारा भाग आहे. नाही तो काय कृतीवर आधारित नाही येतो, तर ते हॅपनिंग आहे, ही नैसर्गिकपणे घडणारी घटना आहे. ते कर्तृत्व नाही आहे आपलं. हे जसं मगाशी मी म्हणत होतो की आपण जे जे काही करतोय ह्या देहामध्ये असताना, तर त्याचं उगाचच आपण कर्तृत्व स्वतःकडे घेतोय. नाही, खरं म्हणजे सगळं त्या चैतन्याच्या मुळे शक्य होतंय आपल्याला. ते नसेल तर हे देह म्हणजे फक्त प्रेतवतच आहे, नाही का. ते चैतन्य जर नसेल पण देह म्हणजे प्रेतच आहे. म्हणून ते उत्तानम शवोद्भूमो शयनंत शवासन असं पतंजलींनी आपली याच्यामध्ये व्याख्या आहे तत्वदीपिकेमध्ये, की जमिनीवर उताना पडणं, शववत उताना पड, शवासारखं. शव नाही होणार. तर शववत म्हणजे काय? तर आपण आता बोलतोय, चालतोय, बसतोय, उठतोय, आपण विचार करू शकतोय. विचार करू शकणं ही आपली एक आत्ताची जिवंतपणाची क्षमता आहे. तर शववतचं पडलो आपण, तर विचार जर आपले थांबलेले असतील तर आपण जणू काही शववत झालेले असतो, शवासारखे झालेले असतो. आणि ते जर साध्य झालं, म्हणजे विचार करणं माझ्या काही काळापुरतं थांबलं, तर मला जी प्रचिती येईल तर ती माझ्या स्वरूपाची प्रचिती असेल. तर तशी ती यावी त्याच्यासाठी ध्यानाची गरज आहे. आणि साधारणपणे पाहायला जर गेलं तर बसून ध्यान करणं माणसाला फार वेळ शक्य नसतं. तर बसून त्यांनी जर खटाटोप केला, थोड्या वेळाने पाहायला येतात, पाठीला रड लागते, आणि तो जोरवंग बसला तर तो संघर्षात, ते संघर्षपूर्ण ध्यान होतं. ते असं निवांत ध्यान नाही होत, संघर्षपूर्ण होतं. आणि निसर्ग तुम्हाला सांगतोय, बसलेले आहात तुम्ही, पाठीला रगलेले, पायाला मुंग्या आल्या, तर निसर्गाने दिलेला आहे तुम्हाला संकेत आहे की अरे काळजी घे जरा, मला रक्तप्रवाह माझा बिघडला आहे. अशा वेळेला थोडीशी हालचाल केली आणि आपण कम्फर्टेबल पोझिशनमध्ये गेलो तर काही बिघडत नाही खरं म्हणजे. कारण निसर्गाचे जे आपल्याला येणारे सिग्नल आहेत तर त्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं तर रोजच अट्टाहासाने करत राहतो आणि त्याच्यात जो संघर्ष करतो त्याने उगाच ताण निर्माण होतो आत. आणि तो ताण किती जास्त घेतोय आपण हे सिद्ध करण्याकडे आपली प्रवृत्ती व्हायला लागते. आणि तसं काही करायचं कारण नाही. कारण योगाचा अभ्यास हा स्वानंदाय स्वांत सुखाय करणं जास्त चांगलं, दुसऱ्याला दाखवण्यासाठी नाही, मला आतून छान वाटावं, माझं मन असं साधं सिंपल व्हावं, माझं जगणं साधं सोपं व्हावं, कुठल्याही प्रकारचा देखाऊपणा त्याच्यात नसावा. माझं जितकं मी नॅचरल होईन, सहज होईन, तितकं मी योगाचं ते अध्यात्म उतरलं असं म्हणता येईल. आणि नॅचरल होणं म्हणजे आध्यात्मिक होणं असं जर आपण लक्षात घेतलं तर आसनाची, प्राणायामाची, धारणा, ध्यान सगळ्याचा जे अभ्यास करायचा तर तो माझी नॅचरलनेस बिघडून न देता जकेल तर तो परिणामकारक जास्त काही. म्हणून आपल्या आत्मयोग साधनेमध्ये आपण यालाच सर्वाधिक महत्त्व देतो की आपल्याला सुपर नॉर्मल नाही व्हायचं तर नॉर्मल व्हायचं आहे. आणि आपण नॉर्मल नाही होत हे मान्य करायचं आहे. पण नॉर्मल नाही होत हे तर मान्य केलं तरच आपण नॉर्मल होण्यासाठी काहीतरी करू ना. पण जसं अज्ञानाचं ज्ञान झाल्याशिवाय ज्ञान होऊ शकत नाही. पण आपण स्वतःला ज्ञानी समजलेलं असल्यामुळे कायम, आणि आपल्याला माहितीच नसतं आपण अज्ञानी. प्रसंगाने कोणीतरी आपल्याला अज्ञान आपलं दाखवून दिलं, आपण भडकतो. का भडकतो? तर खरं म्हणलं तर आपण त्याला धन्यवाद दिले पाहिजेत ना, की अरे तू, मला असं वाटत होतं मी शांत झालं खूप, पण तू मला त्याला डिवचलं आणि माझं शिवी शांतीचं सगळे मुखवटा गळून पडलं आणि मी प्रचंड रागावलो तुझ्यावर. आणि असं समजा प्रत्यक्षात घडलं एखाद्या साधकाच्या आयुष्यात,
तर ज्याने हे केलं त्याच्या ते रागावण्यापेक्षा त्याला त्यांनी धन्यवाद जे दिले की अरे बरं झालं तू मला सांगितलंस, तुझ्या या बोलण्यामुळे मला हे माझ्या अज्ञानाचं ज्ञान झालं की मी जे धरून चाललो होतो की मी शांत झालोय, मी प्रत्यक्षात नव्हतो, म्हणजे मला माझ्याविषयीचं अज्ञानच होतं, तर ते दूर व्हायला मदत झाली आणि मला अज्ञानाचं ज्ञान व्हायला मदत झाली. हे अज्ञानाचं ज्ञान झाल्याशिवाय ज्ञान कसं होणार? आणि ते ज्ञान झाल्याशिवाय आपल्याला ज्ञानदृष्टी कशी मिळणार? आणि ज्ञानदृष्टी जर मिळाली नाही तर आपल्या ज्या वृत्ती आहेत की ज्या विचारांच्या रूपाने प्रकट होतात आणि मग त्याचं कृतीमध्ये रूपांतर होतं, तर त्या वृत्तीमध्ये कशा बदलणार? मला ज्ञानदृष्टी नसेल तर वृत्ती नाहीच बदलणार. त्या वृत्तीत जर बदलल्या नाहीत तर विचार कसे बदल विचार जर बदलले नाहीत आणि त्याच्यात जो गोंधळ असेल आणि ते जर मला नीट समजत नसतील माझ्या मनातलेच विचार, ते शांत कसे होणार? आणि विचार जर शांत झाले नाही तर मला स्वरूपाचा बोध कसा होणार? म्हणून आपल्याला स्वरूपाचा बोध होण्यासाठी या प्रक्रियेमध्ये जायला पाहिजे की एक स्वीकाराची भावना असणं, ज्ञान करून घेणं, जाणण्यावरती भर देणं, जे आहे ते जाण. अज्ञान असेल तर अज्ञानाचं ज्ञान करून घ्या, ज्ञान असेल तर ज्ञानाचं ज्ञान करून घेणं. पण तिथे कुठेही आपण मगाशी म्हणलो साहेब की कुठल्याही माझ्या शरीरातला कुठलाही ऑर्गन आज मला कार्यान्वित करायचं असेल तर नुसता मला करायचं आहे म्हणून होत नाही. तर ती चैतन्य शक्ती जी आहे ही जी बिचारी 24/7/365 अशी आपल्याला अखंड उपलब्ध असते आणि असंख्य गोष्टी आपल्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या अशा ज्या आहे तर त्या सगळ्या ती अतिशय चांगल्या प्रकारे मॅनेज करते आणि ती कधीही आपल्याकडनं कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवत नाही की ते चैतन्य आपल्याला कधी येऊन असं म्हणत नाही की अरे मी तुझ्या आठवडाभर एवढं काम केलं तर आता मला निदान पुष्पगुच्छ तरी दे, नाही का? असं कधी कोणी करत नाही त्यातलं. तर त्या चैतन्याची त्या शक्तीची आपल्याला ओळख करून घेणं हा अध्यात्म साधनेचा खूप महत्त्वाचा घटक आहे. आपण त्याला गृहीत झालेलं असतं, आपण सगळं मीच करतोय अशा भ्रमात जगत असतो. म्हणून मी करतोय, मी करता आहे हा जो भ्रम आहे तो दूर जर व्हायचा असेल तर मला माझ्याबरोबर मी राहिलो अखंड, मला आत्मभान माझं सुधारत केलं, शारीरिक हालचाली ह्या अवेअरनेसमध्ये होत राहायला लागतात, मनातले विचार सुद्धा त्याबद्दल मी जागरूक राहायला, भावनांबद्दल जागरूक राहायला, बुद्धीचे जे निर्णय घेतो त्याच्याबद्दल जागरूक राहायला. म्हणून जागृती हा माझा स्वभाव झाला, सहज स्वभाव झाला. आणि त्यामुळे मला हे प्रतीत झालं, अनुभूतीने लक्षात आलं की अरे खरंच हे करता मी नाही आहे, उपे करता म्हणजे माझं चैतन्यच आहे, ते आपल्याला या पद्धतीने रिव्हील होऊ शकतं, आपल्या पुढे ते उलगडू शकतं हे सत्य. आणि असं सत्य उलगडणं म्हणजे खऱ्या अर्थाने योग दर्शन आहे. कारण हे शरीर, मन, बुद्धी, भावना, आत्मा हे सगळे जरी वेगळे वेगळे घटक वाटत असले तर ते सगळे एकमेकांशी अतिशय चांगल्या प्रकारे जोडले गेले ते. आणि त्यांचं जे जोडलेपण आहे की जे सीमलेस जोडलेपण आहे, हे त्याच्या आपल्याला असं लक्षात येत नाही की अरे जे शरीर माझं इथे संपलं, आता मन सुरू झालं, मन संपलं, बुद्धी सुरू झाली, असं काही आपल्याला वॉटर टाईप कंपार्टमेंट्स नाही येतात, नाही का? मी माझ्या बरोबर अर्थ मला हे होत आहे नाही ना, ठीक आहे ना? तर हे जे एकात्मता जी आपण घेऊन जन्माला आलं, हे जे जोडलेपण आहे आपलं, तर ते नैसर्गिक आहे. तर त्याचं मला जर दर्शन द्यायचं असेल तर मला त्याचे जे घटक आहे, माझ्या अस्तित्वाचे जे घटक आहेत, शरीर, मन, बुद्धी, भावना, आता यांना ॲड्रेस करणारी अशी एक सर्वंकष अशी जीवनशैली असली पाहिजे. तर ती सर्वंकष जीवनशैली म्हणजे काय? तुम्ही शारीरिक पातळीवरती ज्या काही कृती करीन तर त्या कृती मला सहजपणे माझ्या इतर घटकांशी जोडतील, त्या इतर घटकांशी माझं असणारं जे नैसर्गिक जोडलेपण आहे त्याची मला प्रचिती द्यायला ती माझी शारीरिक हालचाल मदत करेल. आता ही जी हालचाल मी तुम्हाला दाखवली ती जी आपण त्या पद्धतीने केली तर असा एक संदेश आपण शारीरिक हालचालीतनं इतर घटकांना देतो की मला काही तुमच्यावरती कुठलाही अत्याचार करायचं नाही आहे, कारण हे सगळं जोडलेलं आहे ना एकमेकांना.
आणि शरीराच्या पातळीवर आपण जे करतो त्याचे पडसाद इतर सगळ्या घटकांवर पडणार आहेत. आणि आपला हा अनुभवही असतो पण की आपल्याला खूप छान वाटत असतं आतून, त्याला आपली पोश्चर बदललेलं असतं. आपल्याला खूप असं लो वाटतं त्याला आपलं पोश्चर आपोआपच असं होतं. आपल्याला खूप असं अभिमानाने भरून येतं त्याला आपण ते असे होतं. त्याच्यावर नॉर्मल असतं त्याला इतपत सरळ असतो. ते इतपत सरळ होणं म्हणजे नॅचरल होणं आहे. तर नॅचरल एकात्मता आपली जोडलेपण आहे, तर त्याचं दर्शन जेव्हा घ्यायचं असेल, त्याची जर प्रचिती मला घ्यायची असेल, तर मला आता निवडलं तसं शरीराच्या पातळीवरती शारीरिक हालचाल मी करतो अशा प्रकारे केल्या पाहिजेत की ज्याने इतरांना थ्रेट निर्माण होणार नाही. ते म्हणतील की नाही हे आपलाच हा एक घटक आहे, तो जे करतो ते आपल्याला काही त्रास होत नाही त्याचा. तसं मनाच्या पातळीवरती पण विचार करत असताना जर आपल्याला असं लक्षात आलं की आणि त्याच्या बरोबर आपण राहिलोय, मनातल्या विचारांच्या बरोबर राहिलोय आणि काही समजून घेतोय, त्याचं स्वरूप समजून घेतोय, असं जर आपण करत राहिलो दीर्घकाळात आणि ते जे नातं आपलं मनाशी आणि विचारांशी निर्माण होईल, ते नातं सुद्धा इतर घटकांना संदेश देईल की हे काही आपल्याला हार्म करत नाही आहेत. कारण मैत्री ही सगळ्यांशी मैत्री आहे आपली, फक्त शरीराशी, फक्त मनाशी, फक्त असं नाही, तर सगळ्यांची मैत्री. ती काय आहे, आपल्याला समजून घेणं हा आपला हेतू आहे. नुसतं लादणं स्वतः ते काहीतरी करणं, इतरांवर लादणं हा हेतू नाही. तर अखंड समजून घेण्याची प्रक्रिया आपण जागी केली आणि ती समजून घेण्याची प्रक्रिया या सगळ्या घटकांना एकत्र असल्याचं भान देईल आणि ते भान येणं म्हणजे योगाचं दर्शन. योग निर्माण करायचं नाही, योग घेऊनच आपण जन्माला आलो. तर आपलं जे जोडलेपण आहे आपलं, तर ते तेवढ्यापुरतं मर्यादित नाही. तर बाह्य जगातले जे सगळे भौतिक घटक आहेत आपल्याला ते सगळ्यांना पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आपल्याला माहिती आहे की आपल्यात ते जो जडपणा आहे तो पृथ्वीमुळे आहे, मॅटरमुळे आहे. पाणी आपल्या सगळ्यामध्ये आहे तसं बाहेरही पाणी. तेज म्हणजे उष्णता जी आपल्यामध्ये आहे, पचन क्रिया जी होती त्यातनं उष्णता निर्माण होते. तर बाहेरही उष्णता आहे, आतही उष्णता आहे. वायू नाही का आपण आप घेतोय, सोडतोय, सगळेच जण करतोय, तर तो वायूसुद्धा बाहेरचाच आहे आणि ती सुद्धा क्रिया जी होते ती त्या चैतन्यामुळेच होते, बाकी कशामुळे ती शक्यच नाही. आणि आकाश म्हणजे आता हे बिल्डिंग जे आहे तर त्याच्या आतलं जे आकाश आहे ते निर्माण करण्यापूर्वी ही बिल्डिंग उभी राहिली त्यावेळेला बाहेरचं आकाशच गुप्त होतं, बिल्डिंग नक्कीच. पण भिंतीत तिथे उभ्या केल्यामुळे हे आपलं जे आकाश आहे ते बाहेरच्या आकाशापेक्षा वेगळं नाही झालं. ते तसंच आहे, स्वरूपतः तसंच आहे. ते बाहेरचं आकाश जे आहे नाही का, म्हणजे बिल्डिंग उभी राहण्यापूर्वीचा आकाश आणि आता बिल्डिंग उभी राहिल्यानंतर आपलं आकाश याचा एकसारखा असेल आणि हेच आपण लक्षात घेतलं आणि ह्या सगळ्या पंचमहाभूतांचे आपण बनलेले आहोत असं जर लक्षात घेतलं आणि त्याच्याशी आपण जोडलेलेच आहोत. त्याच्यात कुठलाही घटक आपल्या मालकीचं नाही आहे, त्याच्यावरती कुठल्याही घटकात आपलं काडीमात्र नियंत्रण नाही. आपण पाणी निर्माण नाही करू शकत, पण मॅटर निर्माण नाही करू शकत. तर सगळं निसर्गदत्त आहे. तर त्यामुळे आपण जर खूप चांगल्या प्रकारे योग साधना करायला शिकलो आणि आपल्याला ती दृष्टी मिळाली तर आपल्या सगळ्यात लक्षात महत्त्वाची गोष्ट लक्षात काय येते की मी करता नाही तर मी फक्त निमित्त आहे. आणि ही फार मोठी उपलब्धी आहे. हे करता नसून निमित्त आहे ह्याची प्रचिती येतं तुम्हाला खूप स्पष्टपणे लक्षात येणं. आणि हे जे झालं तर त्याच्यात मीचाही निराश आपोआपच होऊन गेला. त्याच्यासाठी वेगळी जटापट काहीच करायला लागली नाही. कारण साधारणपणे काय होतं की मी त्याला शत्रूच मानलेला असं, म्हणजे त्याला मला नष्ट करायचं असं. नष्ट पिसाल करायचं म्हणजे मी भांडण लावून दिलं, हात आणि याचं हा हात आणि हा हात त्यांचं भांडण लावलं आणि याने ह्याला मारलं आणि याने ह्याला मारलं आणि दोघं अगदी मारत बसले एकमेकाला. तर त्यातला कोणी जरी जिंकला आणि कोणी जरी हारला तरी ते जिंकणं आणि हारणं माझ्याशी संबंधितच आहे.
त्याच्यापेक्षा त्यांनी एकत्र आणले हा दोन्ही आणि त्यांनी एकमेकांना मदत केली. त्यांना आपला हा दुखावलेला असेल, माझं तसं झालं होतं 1-2-3 वर्षापूर्वी पडलो आणि खांदा दुखावला गेला. तर त्यावेळेला मी या दोन्ही खांद्यांशी बोललो. म्हणलं की अरे हा जरा दुखावलाय, तर तू जरा त्याची काळजी घे. तर मग तो त्याला मदत करायला लागला की हातावरती मार येतोय म्हणलं की तो हे करायला याची मदत घ्यायला लागला. तर ह्याला अगदी शांत नुसतं ठेवायचं नव्हतं, तर थोडंफार हालचाल करू द्यायची. त्याच्याशी मैत्री असल्यामुळे तू ठीक आहे बाबा एवढी हालचाल जमते ना तर तेवढीच करू, पण करत राहू. तर तसं करत राहिल्यामुळे आणि मैत्रीची भावना ठेवल्यामुळे इथे हेअरलाईन फ्रॅक्चर होतं, पण काहीच नक्की न करता केवळ मैत्रीच्या भावनेने आणि त्याच्या लिमिट्समध्ये राहून आणि कुठेही लिमिट क्रॉस न करता ते नैसर्गिकपणे उदाने हा हातही मी हा जसा वरती नेऊ शकतो तसा आताही नेऊ शकतोय. ते जे सांगण्याचं येतं एवढंच की मैत्रीची भावना असेल म्हणजे कंपाऊंड फ्रॅक्चर असेल म्हणजे ते किती मोठं जखम झाली तुम्हाला आणि हाड बाहेर आले स्किनमधनं, तर मग तिथे हे नाही उपयोगी पडणार. पण मायनरच्या गोष्टी असतात त्याच्यात हे नक्की उपयोगी पडू शकतं, असंही लक्षात ठेवलं पाहिजे. मग अशी भ्रमसाठ काहीतरी सनसनाटी बोलत नाही मी, खूप ग्राउंडेड बोलतोय की शक्यतेच्या पोटीतला आहे. त्यामुळे सांगण्याचा हेतू एवढाच आहे की जर आपण आपला अप्रोच जर छान असेल, समजुतीचा असेल, मैत्रीचा असेल, तर खूपसे अनावश्यक संघर्ष आपण टाळू शकतो आणि सगळे ते मीपणामधनच संघर्ष झालेले असतात. आणि आत्ताचा सुद्धा हा जो सीमेवरचा संघर्ष आहे तर तो सुद्धा कुठेतरी पाहायला जर खोलात जाऊन गेलो आपण विचार केला तर तो व्यापक मीपणाचाच संघर्ष आहे. आणि शांतीमधली जी शक्ती आहे या देशामध्ये, देशाचं वैशिष्ट्य काय राहिलं की या देशाने शांतीमधली शक्ती जाणली म्हणून तो शांतीप्रिय आपण राहिलो. पण कधी कोणा आक्रमण नाही केलं, कोणा कधी परिवर्तन नाही केले त्याचं, कारण आपण ज्ञाननिष्ठ राहिलो की त्याला एखादी गोष्ट समजली आणि त्याच्या जीवनात जर ती उतरली, त्याचा क्लॅरिटी आणि वैचारिक स्पष्टता आली, त्याला बाकी परिवर्तन करायची गरजच नाही, तिची दृष्टीच बदलते, कन्व्हर्शनची गरज नाही. आणि असं जे कन्व्हर्शन असतं की जे समजुतीत नव्हतं ते फार वेगळ्या प्रकारचं असतं. आता परदेशामध्ये आयुर्वेदाने योगाला जे मोठी ही मिळाली आहे, जनमान्यता मिळाली, तर ती याच्यामुळेच मिळाली की ते रॅशनल प्रॅक्टिकल स्पिरिच्युअलिटी, ते एक्सपिरियन्शियल भाग जो आहे ना तो जरा लॅकिंग आहे, तो त्या आत्मयोग साधनेने भरून निघतो म्हणून त्याचं महत्व आहे. पण त्यामुळे म्हणतो की आत्मयोग साधना आहे काय म्हणतं, आत्मयोग परिपूर्ण जीवनशैली असं म्हणतात की ती सर्वस्पर्शी आहे ती, म्हणून ती परिपूर्ण आहे. हे सगळ्यांना आपल्या सामावून घेते अशी आहे ती. हे मी मगाशी म्हणलं तसं की माझ्यातलं जो वननेस आहे सगळ्या घटकांचा, त्याचं मला जे दर्शन घडलं आणि त्याच्या जोडीला माझं जे कनेक्शन बाहेरच्या जगाशी आहे तर त्याच्यात त्याचं एक साधर्म्य माझ्या लक्षात आलं. आणि मी कप्पाने माझा भावाचं माझ्यामध्ये त्या निमित्ताने निर्माण झाला आणि रुजला म्हणून जगणं सोपं होऊन जातं. एक बॅलन्स जो आपलं भौतिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन याच्यापर्यंत जो बॅलन्स आहे तो आपोआप निर्माण होतो. आणि ते दोन्ही महत्त्वाचं आहे ना की आता आपण इथे बसलोय तर भौतिक पातळीवरचे जे कम्फर्ट्स आहेत तर त्यामुळे आपल्याला मला बोलणं सोपं जातं, ते मला ऐकणं सोपं जाते, लक्ष देणं सोपं जाते, समजून घेणं सोपं जाते. पण ते जर आपण दिवे गेले आणि हे सगळं बंद झालं AC, तर डिस्कम्फर्ट जो येईल त्यांनी आपलं भौतिक जर अडचण आली तर त्याचा परिणाम आपल्या सगळ्या याच्यावर आहे ना, आपल्या मनस्थितीवर पण आहे. तर आपण होलिस्टिक बघतोय म्हणजे पण भौतिक जे आहे ते कमी लेखत नाही हो, त्याचं स्थान आहे आणि आध्यात्मिक जीवन आहे त्याचंही स्थान आहे. आणि दोन्हीमधला मेळ बसणं हे ते क्षणाला त्याची प्रचिती घेणं याच्यासाठी आत्मयोग आहे. आणि याच्यासाठी ती परिपूर्ण जीवनशैली असल्याने आपण त्याचा अंगीकार करणं आपले हिताचं आहे. आणि त्यासाठी हे 3चे
घटक आहेत त्यातले. एक म्हणजे अभिजात योग साधना, प्रयोग साधना आणि आत्मबोध साधना. तर हे करणं खूप उपयुक्त ठरेल आणि त्यांनी थोडं फक्त धीराने यावं लागतं, कारण असं पटापटा योगामधल्या अध्यात्मामधल्या गोष्टी होत नाही. जे पटापटा होतं ते टिकत नाही. ते टिकायचं असेल तर त्याला खूप दीर्घकाळ, त्याच्यात दीर्घकाळ निरंतर सत्कारा सेवितो दृढभूमी, असं पतंजलींचं सूत्र आहे. की पतंजली म्हणजे भगवान पतंजली, ओरिजिनल पतंजली मुनी. पतंजली प्रॉडक्ट नाही. विथ ऑल रिस्पेक्ट टू रामदेव बाबा, असं काही नाही. खिल्ली उडवत नाही मी त्याची, पण क्लॅरिटी देतो फक्त की आपल्याला अभिप्रेत असलेले जे पतंजली आहेत ते पतंजली मुनी आहे. ते असं म्हणतायत की साधना सुद्धा कशी व्हायला पाहिजे. तू दीर्घकाळ निरंतर सत्कारा सेवितो दृढ. दीर्घकाळ नदीपते निरंतर खंडत पडून न देता झाली पाहिजे. सत्कारा सेवितो आदरपूर्वक राहिली पाहिजे, त्याची दृढ होते तुमच्यात. असं तसं ते तुम्हाला, मला असं वाटतंय की तुम्हाला जर थोडी झलक घ्यायची असेल, एक 5 मिनिटं आपण ध्यान करूया का? आरामशीर बसा. शांतपणाने शरीराची स्थिती आरामदायी अशी खात्री करूया. अंतर्पणे डोळे मिटा. हात पाय खांदे सगळं सैल आहेस बघा, ही खात्री करूया. शरीराची स्थिती आरामदायी जाईलच पहा. शरीर पूर्णपणे आरामदायी स्थितीत आल्यानंतर पायापासून डोक्यापर्यंत आपल्या शरीरामध्ये कुठे कुठे ताण आहेत, अनावश्यक स्नायूंमधले अनावश्यक ताण आहेत, ते लक्ष टाकून जाणून द्या आणि त्या भागामध्ये थोडीशी हालचाल करून तो ताण दूर करा. निवांतपणाने प्रत्येक भागामध्ये लक्ष टाकू, ते असणारा ताण जाणून तो दूर करायचा. शरीर पूर्णपणे आरामदायी आणि ताणविरहित स्थितीमध्ये आल्यानंतर अलगदपणे आपलं लक्ष पोटाच्या हालचालीकडे वळवायचं आणि प्रत्येक नैसर्गिक श्वसनाबरोबर आपलं पोट कसं मागे पुढे होत आहे त्याची शांतपणाने प्रचिती घ्यायची. हे करताना श्वसनाच्या क्रियेवर कुठल्याही प्रकारे नियंत्रण राहायचं नाही. कुठल्याही प्रकारे श्वसनाच्या क्रियेवर एकाग्रता करायची नाही. श्वसन जसं नैसर्गिकपणे होत आहे तसं चालू ठेवायचं. त्याची फक्त प्रचिती घ्यायची. शांत चित्ताने त्याच्या बरोबर आहे. आरोग्य प्रके तुम्हाला नाहीतरी ते करावंसं वाटतच होतं. नाही काय होतं, हा विषय मी बोलायला लागलो ना की कळत न कळत मी जरा अशा गंभीर अवस्थेत जातो. खरं इतकं गंभीरपणा मी घ्यायची गरज नसते काही, हे स्वाभाविक होतं मला. कारण तो विषय गहन आहे ना, जरा तो एक्सप्लेन करायचं त्याच्यात काहीतरी भलतं सलतं बोलून नाही चालत. तुम्हाला
थोडीशी झलक आली ना ह्याची, म्हणजे तुम्ही एखादं करतही असाल, पण हे ध्यान आहे आणि जर आपण ते खूप छान करत गेलो, दीर्घकाळ करत गेलो, समजून करत गेलो आणि हे करताना आपण मगाशी म्हणलो तसं ते आपल्या सगळ्या अस्तित्वाचे सगळे घटक आहेत, त्यांचे जे आविष्कार आपले आपले होत आहेत त्यांचं दर्शन घेत गेलो, तर आपल्याला आपल्यातल्या नैसर्गिकपणे आपल्याला मिळालेल्या योगाचं दर्शन व्हावे आणि त्याची पूर्वतरी बीच्या दर्शनाने केली आणि माझ्यातल्या योगाचं मला ते दर्शन घडलं. मला बाहेर ते सगळ्याशी माझं जे जोडलेपण आहे त्याचं दर्शन होईल आणि तसं ते कोणं म्हणजे खऱ्या अर्थाने योग जगला आहे असं आपण लक्षात घेऊ. तुम्हाला काही जर प्रश्न असतील तर विचारा. नाही, ॲक्च्युली असं होतं की तर तुम्ही कशा प्रकारचे शवासन करताय त्याच्यावर अवलंबून आहे. आता हे जे आपण आता म्हणतोय तर ते जे आपण आडवं पडून केलं याच पद्धतीने, तर पहिल्या स्टेजपासूनच्या शेवटच्या स्टेजपर्यंत आपण कुठेच म्हणजे जागृत, आपण कम्फर्टेबल पोझिशन घेतोय, ताण कुठे ते जाणतोय आणि दूर करतोय. श्वासाबरोबर राहतो, ते कंट्रोल नाही, कॉन्सन्ट्रेशन नाही, विचारांशी आपण काही झगडा करत नाही आहोत, पण आपण जागृत आहोत. तर त्यांना झोप येण्याची शक्यता कमी आहे. पण जर आली झोप त्याचा अर्थ एवढाच होतो की रात्रीची आपली झोप नीट झाली नव्हती, त्याचं कॉम्पेन्सेशन जातं. इट्स ओके, डझंट मॅटर. पण फक्त रोज ध्यान करतोय म्हणून झोपणं योग्य नाही का, हे तितकंच खरं. तर थोडं हे चांगल्या प्रकारे समजून घेण्याच्या दृष्टीने तुम्हाला ते ऑनलाईन की ऑफलाईन हे शिकणंच योग्य राहील असं वाटतं मला. म्हणजे अभिजात योग साधना, प्रयोग साधना आणि आत्मबोध साधना, तर हे करावं असं वाटते तुम्हाला. याचं छान समजून घ्यावं आणि तसं खूप कठीण नाही आहे ते, पण जर छान त्याला वेळ दिला तर आपण करू शकतो. आणि अनुभूतीने जे कळेल तुम्हाला ते नुसतं एका प्रवचनाने किंवा संवादाने होणार नेहमी. थोडंसं तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू मिळेल की कसं ते करायचं असतं, त्याचा तुम्हाला सेन्स येईल. तसं करता येईल तुम्हाला. तुम्ही जाताना तिथे चौकशी करा आणि ते कसं ते करता येईल याचं तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. चालेल, मग मी या संयोजकांचे मनापासून आभार मानतो की त्यांच्यामुळे मला तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली आणि तुमच्या सगळ्यांच्या मध्ये असणारा जो ईश्वरी अंश आहे तर त्याच्यापुढे माझ्यातला ईश्वरी अंश जो आहे तर त्याच्या मदतीने अतिशय मनपूर्वक तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. धन्यवाद सर. योगाचं महत्त्व तुम्ही अतिशय सोप्या भाषेत सांगितलं आणि योगाकडे फक्त व्यायाम म्हणून न बघता त्याच्याही पेक्षा व्यापक दृष्टिकोनाने जर आपण बघितलं तर आपल्या जीवनावर आणि आपल्या आरोग्यावर पण किती चांगले परिणाम होऊ शकतात हे पण तुम्ही सांगितलं. त्याबद्दल संस्थेतर्फे मी मनापासून तुमचे आभार मानते. श्रोत्यांचेही मनापासून आभार. उद्या या सभागृहामध्ये उद्या संध्याकाळी 6 वाजता डॉक्टर सुवर्ण जोशी यांचं साथीच्या रोगाचे निदान आणि माझा प्रवास या विषयावर व्याख्यान होणार आहे. तुम्ही आज जसे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात तसे उद्याही मोठ्या संख्येने उपस्थित राहा अशी मी आशा करते. धन्यवाद.